अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पळसखेड येथील दिनेश ज्ञानेश्वर सातोकर वय वर्ष 37 ही व्यक्ती इरविन येथे दिनांक 27 ऑक्टोबर 2022 पर्यंत ॲनिमिया या आजाराने ग्रस्त असल्यामुळे भरती होता, परंतु तो 27/10 ते 28/10 च्या दरम्यान रागाचे भरात 10 वाजता निघून गेला। कर्तव्यावर उपस्थित असलेल्या डॉक्टर्सनी व नर्सेसनी त्याची रितसर तक्रार पोलिसांना दिली होती। मात्र तो 10 वाजता निघून गेलेला 37 वर्षीय युवक रात्रीच्या सुमारास इरविनच्या मागच्या बाजूला मृतावस्थेत आढळून आल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती। प्रवीण झोलेकर यांनी ही माहिती मिळताच विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी यांनी निवासी जिल्हा शल्य चिकित्सक सोळंके यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली असता त्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले। दिनेश ज्ञानेश्वर सातोकर वय 37 वर्ष हा 27/10/2022 ला 10 वाजता सकाळी 8 नंबरमध्ये भरती झाला। राहणार पळसखेड आणि PS पण पळसखेड आहे। तेव्हा त्याचे शिविर ॲनिमिया म्हणून त्याला निदान केले आणि 8 नंबर वार्डात भरती केले। त्या दरम्यान 27/10/22 ते 28/10/22 पर्यंत तो वार्डमध्ये होता। त्यानंतर 10 वाजता तो निघून गेला। तसे पेशंटचे पोलीस इन्फॉर्म केलेले आहे। सिस्टरनी रात्री 10लाच पोलीसला इन्फॉर्म केलेलं आहे 28/10/22 ला आणि 10 PM MT पेशंट वार्डमधून निघून गेला 10 वाजता। त्यानंतर आज सकाळी त्याची बॉडी 6 नंबरच्या वार्डच्या बाजूला मिळाली। तेव्हा आम्ही त्याचे फोटो घेऊन इंचार्ज सिस्टर आणि सर्वांना कळविले, त्यांनी ग्रुपवर टाकले। त्यानंतर त्याचे अर्ध्या घंट्यातच 1 घंट्यात आईवडील आले आणि त्यांना ती बॉडी दाखवली। त्यांनी म्हटले हा आमचा मुलगा आहे आणि ते ओळखी झाली। ओळखी झाल्यानंतर त्याच्या रितसर PM करता त्याला पाठवण्यात आले आणि त्याचे आता PM होणार। ते त्रास तर माहीत नाही, पण तो शिविर ॲनिमियासाठी आपल्याकडे भरती होता। पोलीस कंप्लेंट झालेली आहे आणि तो रात्री 28/10 ला रात्री 10 वाजता गेलेला आहे, त्यामुळे पोलीस इन्फॉर्म त्याचे झालेले आहे।